Today we are making hibiscus tea, जास्वंदीचा चहा. सुकलेले जास्वंद किंवा फ्रेश जास्वंद पण टाकू शकता. पाण्यामध्ये टाकून ते बॉईल करायचे. बॉईल होतं आता हे. थोड्या वेळाने जास्वंद त्याचा रंग सोडेल आणि ते सगळं पाण्यात जाईल. जास्वंद पूर्ण व्हाईट होईल. आपण कपात थोडा हनी घेतलाय आणि थोडंसं आपण गूळ टाकणार आहे याच्यात, पावडर. पाण्याचा रंग मस्त बदलला आहे. हा आपला चहा रेडी आहे. आपण हा आता ग्लास कपात आपण घ्यायचा आहे. जास्वंदाचा चहा रेडी. याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात. हा हार्टसाठी चांगला आहे. ब्लड प्रेशर कंट्रोल करतो आणि शुगरसाठी पण चांगला आहे. शुगर असेल तर तुम्ही गूळ नका वापरू, मध यूज करू शकता.